कौसल्या मातेनं महाराज रथाजवळ आलेले आहेत. आराम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही आणि कौसल्या माता त्या ठिकाणी शोक करत आहे. पर्यंतचा भाग आपण पाहिला होता. आणि मग कौसल्या मातेनं सुमंताला विचारावं, सुमंता माझा राघव जेवला होता का रे? डबडबले डोळे, जड अंतकरणानं सुमंतानं सांगावं, मा 3 दिवस मी त्यांच्या बरोबर होतो. पण माते 3 दिवस पाणी सुद्धा घेतलं नव्हतं तुझ्या राघवानं. डोळ्यात पाणी यावं कौशल्या मातेच्या. विनंती करावी, महाराज सूर्यनारायणाला तापू नको बाबा. खूप शोक करावा, खूप डोकं बडवून बडवून कौशल्या मातेनं रडावं. कारण शास्त्रकार असं सांगतात, शास्त्रामध्ये गीता आणि प्रेम म्हणलं की माता 2 गोष्टी आहेत. शास्त्र जर जाणून घ्यायचं असेल तर गीता महत्वाची आहे आणि प्रेम जाणून घ्यायचं असेल तर माता महत्वाची आहे. आणि आज या ठिकाणी महाराज जगाच्या बापाची आई रडते, माझा मुलगा वनवासाला गेला म्हणून. मुलगा 14 वर्ष वनात गेलाय म्हणून आईला रडावं. आणि कलियुगामध्ये त्याच आईला गोठ्यामध्ये जागा द्यावी महाराज. वाईट वाटतं एका बाजूला, पण एक सांगू तुम्हाला, जाता जाता 5 मिनिटांमध्ये जगाच्या बाजारामध्ये महाराज गळ्यात माळ घातली म्हणजे माणूस लय सज्जन झाला असं काही नाही. कपाळाला गंध लावला म्हणजे माणूस वारकरी झाला असं काही नाही. पंढरपूरची वारी करतोय म्हणजे सज्जन झाला असं काही नाही. बाबा जिवंत देव घरात आहेत. पंढरपूरला काशीला जाण्यापेक्षा घरच्या देवाची जर सेवा केली ना तर पंढरपूरचा देव नाचत तुझ्या दारात येईल. आणि मग त्याच्या करता सांगितलेलं आहे, माता भारताची पंचशील तत्व आहेत. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, गुरुभ्य देव भव. आणि म्हणून 2 पात्र अशी सांगितले आले, ताई आणि बाप. आज विचार करा रामायणामध्ये रामा करता आईनं रडावं. मग राम रडत नसल का आई करता? त्या दिवशी बोलून गेलो मी तुम्हाला, महाराज माझी विनंती आहे तुम्हाला माझी रामकथा नाही समजली तरी चालेल, तुम्हाला माझा एकही शब्द नाही पटला तरी चालेल, पण या रामकथेचा संदेश एकच जाताना घेऊन जा. हे जग एक बाजार आहे आणि या जगाच्या बाजारामध्ये अनंत अपराधाला निर्दोष सोडणारा कोर्ट म्हणजे आमच्या आईचं हृदय आहे. महाराज आई गेली, आई माईचा हात फिरवणार कोणी राहत नाही. बाप गेला पाठीवर थाप टाकणार कोणी राहत नाही. दादा ज्याची आई गेली त्याला विचारा आईची किंमत काय आहे, आणि ज्याचा बाप गेला त्याला विचारा बापाची किंमत काय आहे. आज कौशल्या माता रडते रामा करता याच्यात नवल नाही महाराज, पण या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आई रडते मुला करता. किती हृदय आहे आमच्या आईचं मोठं महाराज. एखाद्या आईला म्हणा तुम्ही, मावशी तुमचा मुलगा दारू पिला, ती म्हणते पिणार नाही. त्या आईनं पिलेला बावऱ्या, ती म्हणते संगतीनं पिला असेल, आता नाही प्यायचा. त्या आईच्या पेताड पोरानं त्या आईला रात्रंदिवस मारो द्या दादा, आणि त्या आईला म्हणा तुम्ही, आई तुमचा मुलगा दारू पिऊन तुम्हाला रात्रंदिवस मारतोय, काही वाटत नाही आई. ती आई काय म्हणते माहितीये काय, माझा मुलगा आहे माझा, दारू पिऊन मला मारतोय ना, एक दिवस त्याच्याच खांद्यावर जाईल. याचं नाव आई आहे महाराज, याचं नाव आई आहे. आणि तीच आई रडते आज आमच्या राघवा करता. महाराज आईचा उल्लेख असा आलाय असं सांगितलं जातं महाराज. पंढरपूरला कोट्याधीश भाविक जातात आषाढी वारीला. कोणामुळे जातात? पांडुरंगामुळे. अरे पण ज्या पांडुरंगामुळे कोट्याधीश भाविक पंढरीला जातात, तो पांडुरंग पंढरीला आणलाय कोणी? पुंडलिकासाठी अजून तिष्ठत. आणि तुकाराम म्हणे धन्यवाद त्याचे. बाबा पुन्हा करता पुंडलिकानं काय केलं? आई बाबाची सेवा केली.
आणि मग आपल्यालाच काय होतं, एका बाजूला रामायण चालतं, एका बाजूला कीर्तन चालतात, एका बाजूला प्रवचन चालतात, एका बाजूला महाराज जयघोष चालतो, आणि एका बाजूला जन्मदात्या मायबापाला गोठ्यात राहायला जागा भेटते. मग आम्हालाही आठवतं रामायण याच देशात घडलं का? तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं, प्रत्येक प्रश्नाची उत्तर रामकथेमध्ये आहे. आणि म्हणून महाराज आल्या आयुष्यामध्ये काही करता नाही आलं तरी चालेल, पण जन्मदात्या आईला आणि बापाला कधी विसरू नका. का माहिती? असं सांगितलं जातं महाराज, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती मिळतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर सागर आहे, आई प्रेमाचा आधार आहे दादा. म्हणून आज ती आई रडते आमच्या राघवा करता. महाराज जशी महाराज राघवा करता आई रडते, तसंच तुमच्या आमच्या आईचा विचार करा. एक 2 मिनिटं विचार करा. माझ्या आईनं काय नाही केलं माझ्याकरता, काय नाही केलं महाराज, करा विचार. अरे गडेवाडीमध्ये आई राहत होती, आई राहत होती महाराज. आणि आईला विचार, आईला एक मुलगा झाला महाराज. आणि मुलगा झाल्या बाप मरण पावला.
बाप मरण पावला. आईला वाटलं माझ्या माझ्या मुलाकरता मला जीवन जगावं लागणार आहे. आईनं मुलगा लहानचा मोठा केला, लहानचा मोठा केला. मुलगा महाराज शाळेत जाऊ लागला, खूप मोठा झाला मुलगा. पुढे एका कंपनीत कामाला लागला आणि एक दिवस मुलानं आईला विचारलं, ए आई, अगं माझे बाबा गेले, तू माझं संगोपन केलं, किती अनंत उपकार आहेत ग तुझे माझ्यावर. आईने विचारलं, बाळा, अरे उपकार काही नाही, माझं कर्तव्य होतं म्हणून ते कर्तव्य पार पाडलंय. पण बाबा आता माझं वय झालंय, माझा एक डोळा दुखतोय रे बाबा. मला असं वाटतंय माझा डोळा खराब होऊ शकतो. माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील? मुलाचं प्रेम होतं आमच्या आईवर. मुलाला सांगितलं, आई तुला शेवगावला दवाखान्यात नेईल. शेवगावला नाही नीट झाला तर अगाई तुला औरंगाबादला दवाखान्यात नेईल. औरंगाबादला नाही नीट झाला तर अगाई मी तुला नगरला दवाखान्यात नेईल. नगरला नाही नीट झाला तर अगाई मी तुला पुण्याला दवाखान्यात नेईल. पुण्याला नाही नीट झाला तर अगाई मी तुला मुंबईला दवाखान्यात नेईल. मुंबईला नाही नीट झाला तर अगाई मी तुला बाहेरच्या देशात नेईल. 2 एकर जमीन विकील आई, पण तुझा डोळाच नीट करील. आईच्या डोळ्यात पाणी आलं, आई रडू लागली. आईच्या डोळ्यातलं पाणी बाळून पाहिलं आणि बाळून सांगितलं, हे आई, तू रडते याच्यात नवल नाही काय? तू रडते याच्यात नवल नाही आई. अगं तुझा बाळू तुझ्या करता 2 एकर जमीन विकतोय ना, तू रडणार आई, रडणार. आई डोळे पुस. आईच्या डोळ्यातल्या पाण्याने उशीचा गवर ओला झाला होता महाराज. आई रडत होती. बाळूला सांगितलं, आई डोळे पुस. आईनं पदरानं डोळे पुसावे आणि बाळूला आईला विचारावं, हे आई, अगं तुझा डोळा खराब झाला तर मी 2 एकर जमीन विकायला तयार आहे. मी विचारतो तुला, माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील ग? काय करशील आई तू? आईनं स्वतःला सावरलं आणि आईनं सांगितलं, बाळू, एक तर तुझा डोळाच नाही खराब होणार काय? एक तर तुझा डोळाच नाही खराब होणार, पण ज्या दिवशी तुझा डोळा खराब होईल ना बाळू, त्या दिवशी दवाखान्यात नेण्या अगोदर ही तुझी आई हिचा डोळा काढील आणि तुला देईल. याचं नाव आई आहे महाराज. जगाच्या बाजारामध्ये स्वतःचा डोळा मुलाकरता काढून देणार पात्र आई आहे. आणि त्या आईनं सांगावं, सुमंता, अरे माझ्या राघवाला का आणलं नाही बाळा, का आणलं नाही? कौशल्या मातेचा शोक चालू आहे. सुमंत त्या ठिकाणावर निघतायत आणि सुमंत महाराज पुढे राजा दशरथाकडे त्या ठिकाणी येत आहेत. राजा दशरथाकडे आल्यानंतर सुमंताचा शब्द असायचा कायम, जय जीव. सुमंतानं जय जीव त्या ठिकाणी म्हणावं. दशरथ राजे उभे राहिलेले आहेत आणि विचारलं, कुठे आहे माझा राम, कुठे आहे माझी सीता, कुठे आहे माझा लक्ष्मण? आणि त्या वेळेला महाराज सुमंतानं सांगावं, नाही लाया राम को, नहीं लाया लखन को, नहीं लाया सीता को. राजानं सांगितलं, का आणलं नाही? सांगितलं, आले नाही. आणि राजाला धक्का बसला. राजा दशरथ आला की माझ्या रामाला आणलं नाही, माझ्या लक्ष्मणाला आणलं नाही. राजाला परत मूर्छा आलेली आहे. आणि असं सांगितलं जातं महाराज, राजाला मूर्छा आली आणि राजानं सांगितलं, सुमंता, प्राण जातोय माझा आता. कौशल्या मातेला बोलवण्यात आलं, सुमित्रा मातेला बोलवण्यात आलं. अयोध्येची प्रजा जागी झालेली आहे. कौशल्या मातेच्या मांडीवर राजा दशरथानं डोकं ठेवलं आणि राजा दशरथ रडू लागले. कौशल्या मातेनं राजा दशरथांना सांगावं, सावरा स्वतःला. ज्या दिवशी राजा दशरथाचा प्राण जाणार होता त्या दिवशी मामाच्या घरी भरत आणि शत्रुघ्नाला वाईट वाईट स्वप्न पडलेले आहेत. वनवासामध्ये राम आणि लक्ष्मणाला सीता माईला अपशकुन होत आहे. त्या ठिकाणी महाराज समोर सुमित्रा माता आहे, अयोध्येचा प्रधान सुमंत आहे आणि राजा दशरथाच्या डोळ्यातून पाणी चाललंय. सुमंतानं पाहिलं, अयोध्येचा राजा इंद्र दरबारामध्ये युद्धाला मदत करण्याकरता पराक्रमी राजा रडतोय. राजा असं सांगितलं जातं, राजा दशरथ रडतो, त्याला कारण वेगळं होतं. का रडत होते राजे दशरथ, का रडत होते? सुमंताला विचारलं, महाराज तुमच्या डोळ्यामध्ये पाणी?
सुमंताला वाटलं यानं याचं मरण डोळ्यासमोर पाहिले म्हणून रडतय. कौशल्याला वाटलं राम वनात गेलाय म्हणून राजा रडतोय. आणि सुमित्रेला वाटलं एकही मुलगा जवळ नाही म्हणून रडतोय. त्याच वेळेला महाराज राजा दशरथानं सांगितलं, कौशल्य मी रडतोय काय मला माहिती, तुम्हाला काय वाटतंय, पण हे काय काय माझं रडण्याचं कारण काय आहे सांगू. माझा राम वनात गेला म्हणून मी रडत नाही. माझं मरण मी माझ्या डोळ्यानं पाहतोय म्हणून मी रडत नाही. कौशल्य माझ्याजवळ एकही मुलगा नाही म्हणून मी रडत नाही. सुमित्रे मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की जगाचा बाप प्रभू रामचंद्र त्याचा मी बाप आहे. जगन्माता सीता तिचा मी सासरा आहे. पण तरी सुद्धा श्रावणाच्या अंध मायबापानं दिलेला शाप मला चुकवता आला नाही, याचं मला वाईट वाटतंय. त्यावेळेस महाराज कौशल्या मातेनं सांगावं, महाराज अहो श्रावणाच्या अंध मायबापानं दिलेला शाप हे फक्त निमित्त मात्र होतं, हे मरण तर तुमचं विधी लिखित होतं. आणि म्हणून असं सांगितलं जातं महाराज प्रत्येकाचं मरण हे विधीच्या लेखानुसार ठरलेलं आहे. त्याला पुरावा आहे महाराज, लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले आणि काळे गोरे पण धुतले पिटवले नाही. आणि त्यावेळेस महाराज कौशल्या मातेनं सांगितलं, सावरा स्वतःला, सावरा स्वतःला. राजानं कौशल्याला सांगावं, कौशल्य माझा भरत आल्यानंतर राजतिलक करा, इस्टेटी करता भांडण करू नका, बंधू प्रेम टिकवा. आणि त्याच वेळेला राजा दशरथानं 6 वेळेस रामाचं नाव घेतलं आणि प्राण सोडलेला आहे. राम राम कही राम कही राम राम कही राम 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 कही राम कही राम राम कही राम 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 कही राम कही राम राम कही राम 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 कही राम कही राम राम कही राम 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 कही राम कही राम राम कही राम 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 कही कही राम राम कही राम. 6 वेळेस रामाचं नाव घेतलं आणि राजा दशरथानं प्राण सोडलेला आहे. 6 वेळेस का राम म्हटली, 6 वेळेसच का रामाचं नाव घेतलं, त्याला कारण आहे 6 शास्त्राचं सार राम आहे आणि म्हणून 6 वेळेस रामाचं नाव घेतलं. आणि दुसरं कारण असं सांगितलं जातं की रामाला वनवासात जाऊन आज 6 दिवस पूर्ण झालेले आहेत, म्हणून 6 वेळेस त्या ठिकाणी रामाचं नाव घेतलेलं आहे. दशरथ राजानं त्या ठिकाणी प्राण सोडलेला आहे. प्राण सोडल्यानंतर महाराज शोक विकल सब रो रही राणी. कौशल्या माता रडत आहे, सुमित्रा माता रडत आहे. अयोध्येची प्रजा शोक व्यक्त करत आहे. अयोध्येच्या प्रजानं सांगावं, देवा काय करायचं ठेवलंय आता. अरे रामाला वनात आणि आज राजा गेलाय, काय करायचं ठेवलंय विधात्यानं बाकी. सर्व अयोध्या शोकात त्या ठिकाणी बुडून गेलेली आहे. गोस्वामी तुळशीदासजी असं वर्णन करतात, एखादा माणूस गेला तर गाव रडत आणि एखादा माणूस गेला तर गाव पेढे वाटत. आज राजा दशरथ गेलाय तर सर्व अयोध्या रडत आहे. सर्वजण त्या ठिकाणी रडतायत. आणि मग असं सांगितलं जातं त्या ठिकाणी वसिष्ठ येत आहेत. वसिष्ठ सर्वांची त्या ठिकाणी समजूत घालतायत. वसिष्ठ सांगतायत, बाबा जो आलाय त्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे.
सर्वांचं त्या ठिकाणी वशिष्ठ महाराज कौशल्या मातेला समजावून सांगत आहे. आणि खरं आहे महाराज ते ज्ञानोबा माऊली सांगतात उपजे ते नाशे नाशेले पुनरपी दिशे घटिका यंत्र पैसे परिभ्रमे का. तुमच्या गावातही काल घटना झाली, एक सुद्धा भेटलं नाही तर दुसरं पडलं महाराज. पण ते विधी लिखित असतं महाराज, तिथं कोणाचं काही चालत नाही. नाही त्याला पुरावे आहेत महाराज. देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोडिया ना म्हणून धनंजया जिया परी. ज्ञानोबा माऊली 18व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. बाबा या ठिकाणी आल्यानंतर जन्माचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा ठरलेला आहे. तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. तो काया नगर का सौदागर. माँ कहे बेटा मेरा है, पिता कहे बेटा मेरा है, ना माता का ना पिता का ये तो जन्म देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना भाई का ना बहन का ये तो रक्षाबंधन का नाता है. अरे तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कबीर का ना कमाल का ये तो हरि गुण गाने का नाता है. अरे तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. प्रत्येकाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे दादा. म्हणून वसिष्ठांच्या कर्वे त्या ठिकाणी महाराज सर्वांची त्या ठिकाणी समजावून घातलेली आहे. आणि 2 दूतांना महाराज त्या ठिकाणी भरताला आणि शत्रुघ्नाला आणण्याकरता मामाच्या घरी पाठवलेलं आहे. आणि राजाचं जे कलेवर आहे महाराज ते तेलानं भरलेल्या नावेमध्ये त्या ठिकाणी ठेवतायत. आणि 2 दूतांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की भरत आणि शत्रुघ्नाला त्या ठिकाणी कळता कामा नये की राजे दशरथ त्या ठिकाणी गेलेले आहेत. 2 दूत भरत आणि शत्रुघ्न यांच्या मामाच्या घरी यावं. आणि दूतांनी महाराजांनी भरत आणि शत्रुघ्नाला सांगावं की तुम्हाला ताबडतोब अयोध्येमध्ये त्या ठिकाणी बोलावलेलं आहे. भरतानं सांगितलं काम काय सांगता येत नाही, पण तुम्हाला ताबडतोब बोलावलंय. भरत हुशार होता महाराज. भरतानं दूतांच्या डोळ्याकडे पाहिलं, दूतांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. विचारलं काहीतरी झालंय अयोध्येमध्ये म्हणून आम्हाला बोलावलंय. दूतांनी सांगितलं नाही सांगताय. मग तुमच्या डोळ्यात पाणी का? काय विचारलं भरतानं, तुमच्या डोळ्यात पाणी का? दूतांनी सांगितलं तुम्हाला बऱ्याच दिवसातून पाहिलं म्हणून हे आनंद अश्रू येत आहेत. भरतानं सांगितलं मला वेड्यात काढता का काय? मी पण गुरुच्या आश्रमामध्ये 12-13 वर्ष विद्या शिकलोय. आनंदाचे अश्रू आणि दुःखाचे अश्रू याच्यात फरक कळतो मला. आनंदाचे अश्रू बाहेरच्या बाजूने येतात आणि दुःखाचे अश्रू आतल्या बाजूने येतात. आनंदाचे अश्रू थंड असतात आणि दुःखाचे अश्रू गरम असतात. काहीतरी झालंय अयोध्येमध्ये. भरताना आणि शत्रुघ्नानं निघावं महाराज. भरत आणि शत्रुघ्न निघाले महाराज. अयोध्येमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर सृष्टी पाहिली तर सर्व सृष्टी उदास आहे. गोस्वामी तुळशीदासजी सांगतात सृष्टी उदास आहे याला कारण आहे ब्रह्माचा बाप मेलाय ना तर सृष्टीवर परिणाम झालाय. सृष्टी उदास आहे आज सगळी. आणि मग महाराज भरत आणि शत्रुघ्न महाराज अयोध्येमध्ये आज पहिली वेळ अशी होती का कोणी भरत आणि शत्रुघ्नाच्या स्वागताकरता त्या ठिकाणी नव्हतं महाराज. भरत आणि शत्रुघ्नानं पहिल्यांदा कैकेयीच्या महालात यावं. कैकेयीच्या महालात आल्यानंतर कैकेयीनं महाराज भरताकडे पाहून असावं, चौकशी करावी. बाबा माहेरची कशा आहेत, बाबा कशा आहेत, आई कशी आहे. सांगितलं आई सगळं व्यवस्थित आहे. पण आई नेमकं झालंय काय? आई बाबा कुठं आहे? झालंय काय? आई का बोलवलंय आम्हाला? कैकेयीनं सांगितलं भरता सगळं व्यवस्थित चाललं होतं बाबा, थोडं बिघडायला लागलं होतं. मंथरा आली म्हणून सगळं काही व्यवस्थित झालं. भरतानं विचारलं असं कोणतं काय बिघडलं होतं की मंथरा आली म्हणून सगळं व्यवस्थित झालं? तुझे पिताजी स्वर्गवासी झाले, पित्याचं मरण ऐकलं महाराज. आणि भरत महाराज त्या ठिकाणी शोक करू लागला. तात तात
महाराज शोक करू लागला, पिताजी मला काय येऊ दिलं नाही. पिताजी आम्हाला तर का थांबले नाही. रडू लागला महाराज, रडू लागला. शत्रुघ्न रडत आहे आणि असं सांगितलं जातं महाराज भरताने विचारावं पित्याच्या मरणाचं कारण. कैकेयीनं सांगितलं बाबा बऱ्याच दिवसाचे तुझ्या पिताजीला 2 वर मागायचे होते, म्हणून पहिल्या वरानं तुला राजगादी मागितली आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास. वनवास पित्याचं मरणाचं दुःख किरकोळ वाटलं आणि महाराज माझा राम वनात गेलाय. रडू लागला भरत महाराज, माझ्यामुळं माझा राम वनात गेलाय असंही सांगितलं जातं. भरतानं त्याच वेळेचा कैकेयीचा हात धरावा आणि सांगावं बोल तू मागच्या जन्मीची कोण आहेस. माझ्या रामाला वनवासात पाठवायला तुला लाच कशी वाटली नाही, तुझी जीभ गळून कशी पडली नाही, अगं तू वांज का राहिली नाहीस. माझ्या रामाला वनात पाठवलं. भावार्थ रामायणामध्ये असं सांगितलंय की भरतानं मेण्यातली तलवार बाहेर काढावी. तलवार उगारणार तोच अयोध्येचा नियम आठवावा, मातेचं संरक्षण. मेण्यातली तलवार मेण्यात ठेवावी आणि कैकेयीला सांगावं बोल तू मागच्या जन्मीची कोण आहेस. कैकेयी लट 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 कापत होती महाराज. भरतानं सांगितलं अगं मला राजगादी मागितली, रामाला वनवास मागितला, काही वाटलं नाही. हे बघ आजपासून तू माझी आई नाही आणि मी तुझा मुलगा नाही. माताना तू वैरिणी, 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 माताना तू वैरिणी. अश्वपदेशी नवे सकळा नवे समाधी मान, धर्माच्या मानिकीच्या दिवसे नाते काय. अश्वपदेशी नवे सकळा नवे समाधी मान, धर्माच्या मानिकीच्या दिवसे नाते काय. भजनाचा करील म्हणजे पवित्र दाता तुनी, माताना तू वैरिणी, 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 माताना तू कैकेयीला सांगितलं तू आजपासून तू माझी माता नाही आणि मी तुझा मुलगा नाही. कैकेयी लट 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 कापत होती आणि त्याच वेळेला असं सांगितलं जातं की भरत काहीतरी मला बक्षीस देईन म्हणून मंथरेचं आगमन आहे. ते अवसर खुबरी तव आई. मंथरेचं आगमन आहे. मंथरेला वाटलं भरत मला काहीतरी बक्षीस देईल. भरताच्या अगोदर शत्रुघ्नानं मंथरा पाहिली, कंबरड्यात लात घातली आणि मंथरेला खाली पाडलं. लाता घातल्या मंथरेच्या कंबरड्यात आणि मंथरा महाराज आवाज देऊ लागली बचाव बचाव. शत्रुघ्नानं सांगितलं जिवंत ठेवत नाही, अयोध्येचं वाटोळ करणारी तू आहेस. भरतानं महाराज शत्रुघ्नाला धरावं आणि भरतानं शत्रुघ्नाला सांगत जाऊ दे भैया जाऊ दे. अरे आपलीच आई धड नाही, तिला काय म्हणून होतं. जाऊ दे आपणच पापी आहोत, मीच पापी आहे. या कैकेयीच्या पोटी जन्म घेतलाय. चला आता त्या गंगेमध्ये हे पाप धुवून टाकू. त्या कौशल्य मातेजवळ जाऊ आणि या पाप धुवून टाकू. भरतानं महाराज शत्रुघ्नानं कौशल्या मातेच्या महालाकडे निघावं. अयोध्येची प्रजा बोट दाखवत आहे. ते पहा तो भरत त्याच्या करता राघव वनवासात गेली 14 वर्ष. भरतानं खाली मान घालावी आणि कौशल्या मातेनं पाहिलं भरत आलाय. भरतानं कौशल्या मातेच्या चरणावर डोकं टेकवावं आणि सांगावं मा माफ कर मला. कौशल्यानं भरताला धरावं रडावं
भरतानं सांगावं माते याच्यात माझा काही दोष नाही बाळा, माहिती बाळा मला. भरतानं सांगितलं माते मी जर कैकेयीच्या विचाराशी सहमत असेल एकटा ब्रह्महत्येचं पातक भोगील. बस कर बाळा आता. एकटा गोहत्येचं पाप भोगील जर कैकेयीच्या विचाराशी सहमत असेल. कौशल्यानं सांगावं भरता बस कर बाळा. समोरून अयोध्येचे कुलगुरू वसिष्ठ येत आहेत. भरतानं महाराज वसिष्ठांना पाहिलं आणि सांगितलं माते या कुलगुरू वसिष्ठांना मारण्याचं पाप एकटा मी भोगील जर मी कैकेयीच्या विचाराशी सहमत असेल. बस कर भरता आता. अरे मला माहिती भरता हे बघ माते जर मी कैकेयीच्या विचाराशी सहमत असेल तर 28 नरक भोगील मी. पण माते त्या 28 नरकात सुद्धा मला घेणार नाही माते. कारण ते सांगतील की स्वार्था करता 14 वर्ष रामाला वनवासात पाठवलंय तुला नरकामध्ये सुद्धा जागा नाही. भरताचं तोंड दाबाव कौशल्या मातेनं बस कर भरता आता. आणि त्यावेळेस कौशल्या मातेनं घोषणा केली होती घोषणा की हे बा आजपासून कोणी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याता आपल्या व्याख्यानातून सांगेल की भरत कैकेयीच्या विचाराशी सहमत आहे तर त्याच्या 72 पिढ्या नरकाला जातील. वसिष्ठांनी कौशल्या मातेला शांत करावं. भरताला शत्रुघ्नाला त्या ठिकाणी समजावून सांगावं आणि अंत यात्रेची तयारी करण्यात आलेली आहे. चंदनाची चिता रचलेली आहे महाराज. चंदनाच्या चितेवर राजा दशरथाचं कलेवर ठेवण्यात आलेलं आहे. शोक सभा त्या ठिकाणी झालेली आहे. आणि तेवढ्यात कोणीतरी पळत आलं भरताकडे आणि भरताला सांगितलं भरत कौशल्या माता सती जाण्याकरता तयार होत आहे. भरतानं धाव घेतली कौशल्या मातेकडे. कौशल्या मातेजवळ आला विचारलं माते तू सती जाणार आहे. हो भरता. जा मग लगेच बस चितेवर एका मांडीवर मला घे आणि एका मांडीवर शत्रुघ्नाला घे. आम्हाला पण यायचंय तुझ्या बरोबर. कौशल्या मातेनं सांगावं असं नको बोलू बाळा. भरतानं सांगितलं मते मला माहिती आहे पती गेल्यानंतर पत्नी जर सती गेली तर तिला पती लोक प्राप्त होतो. पण सांगू माते तू सती जाशील तुला पती लोक प्राप्त होईल याचं नाही वाईट वाटत. पण तुझं अनुकरण सुमित्रा माता करेल. सुमित्रा माता सती जाईल तिलाही पती लोक प्राप्त होईल त्याचंही काही वाटत नाही. पण तुमच्या दोघींचं अनुकरण ती पापी कैकेयी करेल आणि तिला पती लोक प्राप्त झालं तर माझ्या बापाला तिने सुद्धा त्रास देईल. म्हणून माते माझी विनंती आहे तुला नको जाऊ सती. सती जाण्याचं प्रकरण त्या ठिकाणी थांबलेलं आहे. वसिष्ठांचं भाषण त्या ठिकाणी झालेलं आहे. चितेला त्या ठिकाणी अग्नी देण्यात आली महाराज. अंतयात्रा त्या ठिकाणी झालेली आहे. सर्व विधी महाराज वसिष्ठांनी भरत आणि शत्रुघ्नाकडून त्या ठिकाणी करून घेतलेले आहेत. सर्व अयोध्येमध्ये महाराज पूर्ण वातावरण त्या ठिकाणी बदललेलं आहे. कोणाची तरी नजर लागावी त्या अयोध्येला. आणि मग महाराज भरतानं महाराज कौशल्या मातेला वचन दिलं होतं की मी तुला रामाची भेट करून देईन. म्हणून भरतानं त्या ठिकाणी सांगितलं कौशल्या मातेला माते मी तुला रामाची भेट करून देणार आहे. त्याच वेळेला महाराज सर्व अयोध्येचं संचालक मंडळ एकत्र बोलावलेलं आहे आणि सर्वांच्या कर्वे महाराज भरताला त्या ठिकाणी राजगादीवर बसायचं ठरवलं. वसिष्ठांकर्वे भरताला सांगितलं भरत राज्याचा स्वीकार करायचा. भरतानं सांगितलं काय बोलता गुरुदेव जो अपशकुनी आहे त्यालाच राजगादीवर बसवता का. अहो ज्याला राज्य मागितलं त्याच्यामुळे एक भाऊ वनात गेला आणि दुसरीकडे बाप मरण पावला त्याच्या ताब्यात राज्य देत आहे का
तसं नाही भरता, बापाची इच्छा होती तुझ्या. मग माझ्या बापाची इच्छा होती तर तुम्ही क्रम का चुकले? कशाचा क्रम चुकलो भरता? काही ना 2 वर मागितले होते. कसा क्रम होता? कसा क्रम होता? पहिल्या वरानं भरताला राजगादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास. मग अगोदर का मला राजगादी दिली नाही, मग का माझा राम वनात पाठवला नाही? आणि हे बा गुरुदेव, या राज्याचा खरा मालक कोण आहे? सांगितलं बाबा, या राज्याचा मालक तो आहे भगवंत. मग त्याच्याच ताब्यात राजगादी जाईल. भारतानं राजगादीचा स्वीकार करू नये. आणि मग महाराज जी विश्वासाची संचालक मंडळ होती अयोध्येमधली, त्यांच्या ताब्यात त्या ठिकाणी राज्याचा कारभार दिलेला आहे. भारतानं त्या ठिकाणी चतुरंगिणी सेना त्या ठिकाणी घेऊन महाराज रामाच्या भेटीकरता भरत निघालेला आहे. सर्व अयोध्येची प्रजा, चतुरंगिणी सेना, कौशल्या माता, सुमित्रा माता, सर्वजण त्या ठिकाणी महाराज रामाच्या भेटीकरता निघालेले आहेत. सुमंत बरोबर आहे महाराज. आणि ज्या वेळेस गुह्यकाला कळालं की भरत चतुरंगिणी सेना घेऊन रामाच्या भेटीकरता निघालेला आहे, गुह्यकाला वाटलं की हा नक्कीच रामासोबत युद्ध करायला चाललाय. म्हणून गुह्यकानं महाराज त्या ठिकाणी भिल्लांना सांगितलं, हे बा भिल्लाओ, शेवटचा भिल्ल मरेपर्यंत भरत आणि चतुरंगी सेनेला गंगा पार करू द्यायची नाही. मेलो तर राम कार्याकरता मरण येईल. पण असा ज्यावेळेस विषय चालला महाराज, गोस्वामी तुळशीदासजी सांगतात, त्याच वेळेला येताना करत चिंत बाई बाई कै उसमेसी नखेत सुआय. एका भिलाला शिंक आली आणि मग ते म्हटले, अरे काहीतरी अपशकुन होऊ शकतो आपल्याकडून. भरत नेमकं राम भेटीला चाललाय का भरत रामासंग युद्ध करायला चाललाय याची परीक्षा पाहावी लागेल. आणि मग भिल्लांनी महाराज त्या ठिकाणी रामाची परीक्षा पाहिजे त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. मग परीक्षा कशी पाहिजे तर रामाकरता 3 भेटी सज्ज केलेल्या आहेत त्या भिल्लांनी. पहा ते भिल्ल किती हुशार होते. 3 भेटी अशा सज्ज केल्या महाराज. एका पात्रामध्ये पशुपक्षी आहे, दुसऱ्या पात्रामध्ये मासे आहेत आणि तिसऱ्या पात्रामध्ये कंदमुळं आहेत. 3 भेटी 3 भिल्लांच्या हातामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. पशुपक्षी रजगुणी आहेत, मासे तमगुणी आहेत आणि कंदमुळं सत्वगुणी आहेत. आणि या तीनयांचा उद्देश असा सांगितला जातो महाराज, जर भारतानं त्या ठिकाणी पशुपक्ष्यांचा स्वीकार केला तर सांगावं तो राज्याचा लोभी आहे. भारतानं जर माशाच्या भेटीचा स्वीकार केलावा तर समजावं तो त्या ठिकाणी रामाला मारण्याकरता चालला आहे. आणि भारतानं जर कंदमुळाचा स्वीकार केलावा तर सांगावं दर्शनाकरता चालला आहे. 3 भेटी सज्ज केलेल्या आहेत. समोरून भरत येत आहे. सुमंतानं भरताला सांगितलं, भरतजी तो गुह्यक आहे ना, खूप रामाची सेवा केली गुह्यकानं. भरताला आनंद वाटला, यानं रामाची सेवा केली, भरतानं रथातून उडी मारावी. आणि महाराज गुह्यकाला जाऊन आलिंगन द्यावा आणि भेटीचा स्वीकार करावा. कोणत्या? कंदमुळाचा स्वीकार केला. गुह्यकानं दर्शन घेतलं भरताचं महाराज. आणि मग सर्व भिल्ल सुद्धा महाराज भरताबरोबर त्या ठिकाणी रामाच्या भेटी करता निघालेले आहेत. पुढे महाराज भारद्वाजींच्या आश्रमात येतात. वनामध्ये महाराज त्या ठिकाणी पुढे प्रवेश चालू त्या ठिकाणी होतोय. काही भिल्ल महाराज भरताला विचारत होते, भरता आम्ही येऊ का, आम्ही तुमच्या बरोबर येऊ का? गोस्वामी तुळशीदासजी सांगतात, भरत हे नाव फक्त भरत नाही तर भरत हा एक खूप मोठा संत आहे महाराज. कारण भरत हे त्यागाचं प्रतीक आहे आणि ज्याच्या जीवनात त्याग आहे त्याला संत असे म्हणतात महाराज. जीवनामध्ये त्याग असला पाहिजे एखाद्या गोष्टीचा, तेव्हा त्याला संत म्हटल्या जाता. आणि भरताच्या जीवनामध्ये त्यागच आहे महाराज. म्हणून भरत खूप मोठा संत आहे आणि आमच्या संतांच्या ठिकाणी भेद नाही. संत भरतानं भिल्लांना पण सांगितलं, चला तुम्हाला यायचंय ना, चला माझ्या बरोबर. यारे यारे दान थोर याती भलती नारी नर. सर्व भिल्लांना घेऊन महाराज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या भेटी करता येत आहे. मध्ये खूप मोठा भाग आहे महाराज. लक्ष्मण रागवत आहे. लक्ष्मणाला वाटलंय भरत मारायला आला. लक्ष्मणाला खरा भरत ओळखत नाही महाराज. लक्ष्मणाला नंतर भरत ओळखावा. भरतानं कर्णकुटीच्या मागच्या बाजूने यावं आणि मग भरतानं लक्ष्मणाला हात जोडावे आणि सांगावं, भैया मला भैयाचं दर्शन घ्यायचंय. लक्ष्मणानं रडावं. ज्या वेळेस महाराज भरत आणि रामाची भेट झाली त्यावेळेस रामाचे महाराज 4 वस्तू खाली पडल्या. काय?
4 वस्तू त्या ठिकाणी खाली पडल्या महाराज. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी महाराज भरता पुढे त्या ठिकाणी हरलेले आहेत असंही सांगितलं जातं. रामानं रडावं, शत्रुघ्नानं रडावं, लक्ष्मणानं रडावं. चौघे भाऊ त्या ठिकाणी भेटतायत महाराज. पुढे कौसल्या माता सर्वजण त्या ठिकाणी रडतायत. वसिष्ठांच्या कर्वे महाराज राजा दशरथाच्या मरणाची बातमी प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी दिली जाते आणि वनवासाच्या काळामध्ये 1 दिवसाचं दुःख त्या ठिकाणी महाराज व्यक्त होतंय. सर्व अयोध्येची प्रजा वनवासामध्ये भिल्ल लोक सर्वजण त्या ठिकाणी रडतायत. परत वसिष्ठ सर्वांची त्या ठिकाणी समजावून घालतायत. असंही सांगितलं जातं काही रामायणामध्ये का त्या भरत भेटीच्या वेळेस महाराज त्या प्रजाजनांबरोबर चतुरंगिणी सेना बरोबर आमच्या सीतामाईच्या मायबाप महाराज सुनैना माता आणि राजा जनकानं सुद्धा त्या ठिकाणी यावं महाराज. भावार्थ रामायण कोणी वाचला असेल तर भावार्थ रामायणामध्ये असं सांगितलं जातं सुनैना मातेनं आमच्या सीतामाई जवळ यावं. जशी लग्न करून आली महाराज तशी सीतामाई परत गेलेली नाही. आणि विचारावं जानकीला, काय विचारावं? जानकी सत कुशल आहे ना? काय सांगितलं आमच्या सीतामाईने सुनैना मातेला? काय सांगितलं? केलं गारानं एखादं गारानं केलं महाराज की लग्न झाल्या झाल्या मला 14 वर्ष वनात पाठवलं, दगड उशाला घेऊन झोपावं लागतंय. सांगितलंय महाराज? नाही सांगितलं महाराज. एकच सांगितलं सुनैना मातेला, माते माझे पती हा माझा परमेश्वर आहे. आम्ही वनवासामध्ये खूप 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 आनंदी आहोत. माते माझी काही काळजी करू नको. मला सांगा महाराज, आपण 2 दिवसाला माहेराला फोन करतो. सुना जरा नीट सुना. 2 दिवसाला माहेराला फोन करतो. नवऱ्यानं एखादा शब्द बोलला तर लगेच सांगतो. सासू सासरे आई बापा सारखे आहात. एखादा शब्द बोलले तर आपल्याला सहन होत नाही महाराज. आपण लगेच आपल्या आई बापाला सांगतो. तुमचे आई बाप म्हणजे जहागीरदारी का काय? एक सांगू तुम्हाला महिला मंडळाला, एक संदेश घेऊन जाता जाता माझा शेवटच्या दिवसाचा एक सांगू तुम्हाला. ज्यावेळेस तुमच्या आई बापानं तुमचं कन्यादान ओतलं ना महाराज, तुमच्या आई बापानं कन्यादान ओतलं महाराज आणि कन्यादान ओताळस महाराज एक 10 रुपयाची नाही तर कितीतरी नोट महाराज अशी हातात ठेवतात आणि त्याच्यावर पाणी ओततात महाराज. ती नोट भिजवतात आणि अशी परत ताटामध्ये सोडून देतात आणि महाराज आपलेच आईबाप आपल्या पतीचे पाय धुतात, आपले पाय धुतात आणि आपली आई पदरानं आपल्या आणि आपल्या पतीचे पाय पुसते आणि आपले आईबाप त्यावेळेस आपल्या पाया पडतात. त्या महाराज विधीला कन्यादान असे म्हणतात. त्यावेळी ज्या वेळेस आपले आईबाप आपल्या पाया पडले महाराज त्या दिवसापासून ते सांगतात की कन्या आम्ही दान केली. आजपासून हिचे आईबाप आम्ही नाही तर हिचे आईबाप हिच्या पतीचे आईबाप आहेत. त्या दिवसापासून आपले आईबाप आपल्याला मेले म्हणून समजावे आणि आपल्या पतीच्या आईबापाची आपल्या आईबापाप्रमाणे सेवा करावी महाराज. याला म्हणायचं कन्यादान. आपण काय करतो महाराज? आपण काय करतो? किती जणी गाराने करतात? हातवर करा बरं. गाराने करणाऱ्या, सासऱ्याची सासूची गाराने करणाऱ्या वाटत नाही थोडंफार मनात काही? थोडंफार वाटत नाही का काही? आग लागो महाराज तुमच्या तरुणपणाला. कुठपर्यंत गाराने करणार महाराज? जनकाची जानकी आहे महाराज. मिथिला नगरीत वाढलेली आहे. मिथिला नगरीमध्ये कधी मिथिला नगरीच्या बाहेर पाऊल टाकलं नाही. पाऊल आणि 14 वर्ष वनवास भोगलाय तिनं. पण बाप आणि आई भेटायला आली तर डोळ्यातून पाणी सुद्धा येऊ दिलं नाही महाराज. याला म्हणावं महाराज मुलगी. आता फोन नाही, आता डायरेक्ट व्हॉट्सअपवरच मेसेज जातो ऑनलाईन. डायरेक्ट मेसेजच जातो. आता कोणी ऐकायला नको काय नको काय नको महाराज. आता इंटरनेटचा जमाना आला महाराज आणि त्याला पण मर्यादा आहे बरं का महाराज. त्याला पण मर्यादा आहे. मोबाईल किती वापरावं त्याला मर्यादा आहे महाराज. आता पहिलं होतं महाराज ते बारीक राहायचं डबडं. आता त्याच्यात 2 वायरी घालायचं आणि ते कानात घालायचं महाराज. आता नवीन आलं महाराज ते भलं मोठं असं मोठं आलं महाराज. आता ते प्रत्येक जण वापरतोय. आता आम्ही वापरतो पण त्या लिमिट आहे का नाही किती वापरावं? लिमिट आहे का नाही त्याला किती वापरावं?
ते दिवसभर महाराज नुसतं असं हातात धरतात, दिवसभर असं असं करतात. दिवसभर असं असं करतात दिवसभर. आमच्या भागात एका जणांना परवा दिवशी दिवसभर असं असं केलं आणि रात्री बापापाशी झोपलो. बापाचं कान फाड आणलं त्यानं झोपात रात्री. त्याला मर्यादा आहे काहीतरी महाराज. असो महाराज, इथं जानकी आहे, सीता माता आहे महाराज, परंतु एकही कारण त्या ठिकाणी नाही. काही रामायणामध्ये उल्लेख आलाय महाराज, जनकानं विचारावं सीतामाईला येते का मिथिला नगरी. दोस्त नाही सांगितलं, 14 वर्ष वनात राहायचंय, 14 वर्षानंतर येईल बाबा, तेव्हा पत्र पाठवेल तुम्हाला, तेव्हा या भेटायला, असं सांगितलं जातं महाराज. रामानं त्या ठिकाणी भरताला त्या ठिकाणी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. भरताला सांगितलं राज्याचा स्वीकार कर, भरतानं सांगितलं नाही राज्याचा स्वीकार करणार नाही. आणि मग भरतानं महाराज त्या ठिकाणी रामाच्या पादुका घेतलेल्या आहेत आणि सर्व सेना महाराज त्या ठिकाणी पाठीमागे त्या ठिकाणी निघालेली आहे. ही सर्व सेना परत महाराज अयोध्येमध्ये येत आहे. आता भरत महाराज अयोध्येत थांबत नाही. भरतानं त्या ठिकाणी भगवा वेश धारण करून भरत नंदीग्रामला त्या ठिकाणी जात आहे. कौशल्या माता रडत आहे. विधात्यानं काय काय करायचं ठरवलं, रामही केलाय, भरतही नंदीग्रामला गेलाय महाराज. पण भरतानं त्यावेळेस महाराज रामाला सांगितलं होतं, भैया 14 वर्ष तुमची वाट पाहिल, 14 वर्षानंतर एक दिवस जरी लावला तरी समजले ना की भरत मर गया. भरतानं कौशल्या मातेला सांगितलं, राम पर्यंत मी नंदीग्राम मध्ये राहणार आहे. आणि याच ठिकाणी महाराज द्वितीय कांड पूर्ण होतो महाराज. तिसरा कांड आहे अरण्यकांड. गोस्वामी तुळशीदासजी तिसऱ्या कांडाला त्या ठिकाणी गणेश सरस्वतीला वंदन करून त्या ठिकाणी महाराज प्रारंभ करतायत. आज वनवासामध्ये त्या ठिकाणी 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता वनवासामधलं 1 वर्ष त्या ठिकाणी राहिलेलं आहे महाराज. इकडे इंद्रपुत्र जयंत महाराज भगवान प्रभू रामचंद्राची परीक्षा पाहण्याकरता येत आहे. खरंच भगवंत आहे का म्हणून परीक्षा पाहण्याकरता येत आहे महाराज. आता 14व्या वर्षात पदार्पण करताना महाराज सकाळच्या वेळेस भगवान प्रभू रामचंद्र सीतामाईला वरमाला त्या ठिकाणी अर्पण करत आहेत. सीतामाईला का वरमाला अर्पण करतायत? सीतामाईला प्रभू रामचंद्रानं सांगितलं, आज 13 वर्ष आपल्याला पूर्ण झाली आणि उद्यापासून तुझ्या खऱ्या नाटकाला सुरुवात आहे, म्हणून तुझा आजच मी सत्कार करत आहे. म्हणून प्रभू रामचंद्रानं सीतामाईला वरमाला अर्पण केली. आणि हा पराक्रम महाराज इंद्रपुत्र जयंतानं पाहिला, कावळ्याच्या वेशेत आलेला. त्यानं पाहिला आणि तो म्हटला, अरे मी याला देव म्हणत होतो, देव, आणि हे तर बायकोच्या गळ्यात हार घालते. इंद्रानं परीक्षा पाहण्याकरता महाराज सीतामाईच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर महाराज चोच मारली आणि त्या ठिकाणी पळलेला आहे महाराज. गोस्वामी तुळशीदासजी सांगतात, सीता चरण चोचा ती भागा. डाव्या पायाच्या अंगठ्यावर त्या ठिकाणी चोच मारल्यानंतर महाराज सीतामाईच्या अंगठ्यातून त्या ठिकाणी रक्त वाहू लागलं. प्रभू रामचंद्रानं त्या ठिकाणी दर्भाची काडी अभिमंत्रित केली आणि इंद्रपुत्र जयंत कावळ्याच्या वेशीत आलेला त्याच्या पाठीमागे लावलेली आहे. ज्या कावळ्याच्या वेशीत असलेला जयंत घाबरला, इतका घाबरला महाराज. जयंत पुढे आहे, दर्भाची काडी पाठीमागे आहे. जयंतानं इंद्राकडे जावं. इंद्रानं सांगितलं, बाबा नाही, मी जर याच्यात भाग घेतला तर माझ्या पाताला धोका येईल. जयंत पुढे होता, दर्भाची काडी मागे होती. जयंत पुढे होता, दर्भाची काडी मागे होती. शेवटी जयंत महाराज नारदासमोर गेलाय आणि नारदाला सांगितलं, नारदजी काही करा पण मला याच्यातून वाचवा. आणि एक सांगू तुम्हाला, ज्याला कोणी जवळ करत नाही महाराज, त्याला आमचे संत जवळ करत असतात. ज्याला कोणी जवळ करत नाही त्याला आमची संत जवळ करत असतात. संत कोणीच नाही. विचारू द्या महाराज. सांगू तुम्हाला महाराज उदाहरण. महाराज समजा एका गावामध्ये महाराज एक मुलगी होती, एकुलती एक मुलगी होती, पाटलाचा घराणा महाराज. प्रॉपर्टी इतकी होती, संपत्ती इतकी संपत्ती. पण त्या मुलीला डोक्याचा काहीतरी आजार झाला. डोक्याचा आजार झाला, दवाखाने केले, सगळं काही केलं, पण मुलीचा आजार काय त्या ठिकाणी बरा होईना. आयुर्वेदिक औषधं केले, बाहेरचं पाहिलं, देव केले, धर्म केले, सगळं काही केलं. आणि तो डोक्याचा आजार इतका वाढला का त्या डोक्यातून पू वाहत होता, रक्त वाहत होतं. 500 फुटावर असा घाणेरडा वास त्या मुलीचा यायचा. मुलगी इतकी सुंदर रूपवान, पण त्या मुलीजवळ कोणी थांबत नव्हतं महाराज. शेवटी किलोमीटरवर आवाज येऊ लागला, त्या किलोमीटरवर वास येऊ लागला त्या मुलीच्या जखमेचा. आणि मग आई वडिलांनाही केळस आली. आई वडिलांनी महाराज काय केलं माहितीये? आई वडिलांनी लांब वावरामध्ये त्या मुलीला एक कोपी बांधून दिली आणि त्या मुलीला त्या कोपीत ठेवलं, जेणेकरून वास गावातल्या लोकांना येणार नाही.
आई सकाळी उठायची, डबा बांधायची. त्या मुलीजवळ सुद्धा जात नव्हती आई. आई अलीकडच बांधावरून आवाज द्यायची, ए पोरी, डबान पाणी ठेवलंय, घेऊन जा. आणि मग आई गेल्यानंतर त्या पोरीनं यावं आणि डबान पाणी घेऊन जावं, रडावं. त्या पोरीनं कोणत्या जन्मात पाप केलं असेल देवा. त्याच गावामध्ये मोठे साधू महात्मे, समजा तुमच्या आपले जसे भीमसेन बाबा, भगवान बाबा, वामन भाऊ यांच्यासारखा एक महात्मा त्या गावामध्ये यावा. आणि त्या गावामध्ये आल्यानंतर महाराज कीर्तन, प्रवचन, व्याख्यान व्हायची. महाराज एक दिवसाचा प्रसंग आहे. रात्री महाराज त्या ठिकाणी व्याख्यान झालं, बाबांचं बोलणं झालं आणि संध्याकाळच्या वेळेला महाराज लोक जायला निघाली आणि वाऱ्याच्या ओघानं त्या मुलीच्या जखमेचा वास ते बाबा ज्या मंदिरात राहत होते त्या मंदिरापर्यंत आला. आणि त्या बाबांनी लोकांना आवाज दिला, का हो दादा, हा वास कशाचा येतोय? गावकऱ्यांनी सांगितलं, बाबा पाटलाची पोर आहे, 10 वर्ष झाली तिच्या डोक्याला जखम झाली पण ती बरी होत नाही, त्या जखमेचा वास आहे, उपचार नाही केले. बाबा जवळजवळ 15-16 लाख रुपये घातले पण काही फरक नाही झाला. मग काही आयुर्वेदिक काही दुसरं बाबा केलं होतं. बाबा त्याला फक्त एकच उपाय राहिलाय आता. एका आयुर्वेदाचार्यानं सांगितलं की ती जखम कुत्र्यानं जर चाटली तर कुत्र्याच्या लाळेनं त्या ठिकाणी त्या जखमेतले किडे मारतील, अन्यथा ती मुलगी नीट नाही होणार. मग केलं काय तुम्ही? अहो बाबा, आम्ही गावातली 5-50 कुत्री त्या कुपी जवळ नेऊन सोडली होती, पण बाबा वास इतका गहाण येतोय का कुत्रे सुद्धा तिथं थांबत नाही. कुत्रे सुद्धा पाठीमागे आली. बाबा वाईट वाटलं, सांगितलं जा गावकऱ्यांना. बाबाने 1 तास मारुती पुढे बसून चिंतन केलं. मारुती रायाला सांगितलं, मारुती राया, या गावचे मी या ठिकाणी भाजी भाकर खाल्लेली आहे, या गावचं मी अन्न खाल्लंय, या गावाकरता काहीतरी केलं पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी थेट ते साधू बाबा कुठे गेले? ज्या कोपीत ती मुलगी आहे बाबा त्या ठिकाणी गेले. महाराज साधू बाबा महाराज कोपीच्या दरवाजाशी उभा राहिले. मुलीनं पाहिलं. मुलगी म्हणली, तुम्ही कुणी देव तर नाही ना? माझी आई माझ्या जवळ येत नाही, माझा बाप माझ्या जवळ येत नाही, तुम्ही आलात? पोरगी रडू लागली. महाराज पोरगी खाली बसली, चरणावर डोकं टेकवलं आणि असं सांगितलं जातं त्याच वेळेला महाराज त्या साधू बाबानं काय केलं माहिती? गुडघे खाली टेकवलंय, हात खाली टेकवलंय, कुत्र्यासारखं महाराज बसले साधू बाबा आणि स्वतःच्या जिभेनं ती जखम चाटू लागली. महाराज मुलगी रडू लागली. बाबा काय करताय? सांगितलं, तावडे सांगितलंय की कुत्र्यानं जखम चाटल्यानंतर त्याच्यातून किडे मारतील, तर मी कुत्रा होऊन तुझी जखम चाटतो म्हणजे तुझी जखम त्या ठिकाणी बरी होईल. महाराज सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या. महाराज ज्याला कोणी जवळ करत नाही ना महाराज, त्याला आमचे संत जवळ करत असतात. मला साऱ्याने ही नवला आज सत्य